काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं वल्लभेशाला त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्रीपाद श्रीवल्लभ गुप्त असले तरीही त्याच्या रक्षणाकरता त्वरित तिथे आले, त्याचं रक्षण केलं। ही सगळी कथा आपण बघितली। सिद्ध सांगतोय की अरे श्रीपाद गुरुपूरला गुप्त राहिले, पण अवतार घेण्याकरता ते गुप्त झाले। मग नामधारक म्हणतोय, नामधारक म्हणे सिद्धासी पुढे अवतार झाले कैसी, अहो पुढे कशा अवतार झाले ते विस्तारून सांगा मला, आता मला ऐकण्याची प्रचंड इच्छा आहे। एक एक कथा ऐकल्यानंतर, गुरुचरित्राचं एक एक वाक्य ऐकल्यानंतर या नामधारकाची उत्कंठा वाढत जाते आहे। याप्रमाणे तुमची आमची वाढते आहे की पुढे काय झालं असेल, पुढे काय झालं असेल, पुढे काय झालं असेल। तशीच त्या नामधारकाची उत्कंठा वाढते आहे। म्हणून तो म्हणतो, अहो पुढे काय झालं ते मला विस्तारून सांगा। सिद्ध पण अतिशय प्रेमाने नामधारकाला सांगतोय। सिद्ध म्हणे, ऐक वत्सा, अवतार झाले श्रीपाद हर्षा। श्रीपादांचा अवतार झाला, तो पूर्वी तू ऐकला। त्यांनी एका विप्र स्त्रियेला शरीप्रदोषाचं व्रत सांगितलं होतं आणि ज्या व्रता योगे तुला पुढील जन्मी ज्ञानवंत असा पुत्र प्राप्त होईल। सिद्ध म्हणे, ऐक वत्सा, अवतार झाला श्रीपाद हर्षा। पूर्वी वृत्तांत ऐकला असता, कथा सांगितली विप्रस्त्री, पूर्वी कथा तुला सांगितली मी विप्रस्त्रीची, शनी प्रदोष आणि हा सद्गुरूंचा उपदेश, हे गुरुवाक्य त्या स्त्रीने अवलंबलं। गुरूंचं वाक्य ऐकलं, गुरुवाक्य प्रमाण मानलं, त्याप्रमाणे ती प्रदोष व्रत करत असता देहामध्ये मात्र एकच इच्छा, पुढील जन्मी ज्ञानवंत पुत्र व्हावा। पंचत्व पावली ती स्त्री गेली, पण जाईपर्यंत मनामध्ये एकच इच्छा आणि शनी प्रदोष व्रत करत राहिली। पुढे तिचा जन्म झाला कारंज नगरी, आत्ताच कारंजा। जन्म झाला पुढे तिसी कारंज नगर उत्तर देशी, उत्तरेकडच्या कारंज नगरीमध्ये तिचा जन्म झाला। वाजसनीय शाखेच्या ब्राह्मण कुळामध्ये ही शनी प्रदोष करणारी, मनामध्ये इच्छा ठेवणारी, श्रीपादांचा सारखा मुलगा व्हावा, ज्ञानवंत व्हावा, जगदवंद्य व्हावा अशी इच्छा ठेवणारी ही गेल्यानंतर तिचा पुढचा जन्म करंज नगरीमध्ये वाजस्नेय ब्राह्मण कुळामध्ये त्या स्त्रीचा जन्म झाला। तिचं नाव मागच्या जन्मात अंबिका होतं, या जन्मात तिचं नाव अंबा। जातक वर्तले तियेसी, तिचं भविष्य वर्तवलं गेलं, अंबा नाव ठेवलं गेलं आणि अतिशय प्रेमाने
तिचे आई वडील तिचा सांभाळ करत होते. वर्तत असता माता पित्या घरी, असं असता आई वडिलांच्या घरी ती पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे वाढत होती. आणि मग ती उपवर झाल्यावर तिचा विवाह त्यांनी करून दिला. ते कोणाशी? त्याच गावात राहणाऱ्या, कारंजनगरीमध्येच राहणाऱ्या, आणि तोही शिवव्रती ब्राह्मण होता. हे बघा, मागच्या जन्मी तिने प्रदोष पूजा केली, या जन्मी तिचा ज्याच्याशी विवाह झाला तोही शिववती ब्राह्मण. त्याचं नाव माधव. वर्धता माता पित्या घरी, वाढली कन्या अतिस्नेही, विवाह करिता महोत्साही. अतिशय आनंदाने तिचा विवाह केला. देते विप्रासी, ब्राह्मणाला त्याच गावातल्या शिवव्रती असे तो ब्राह्मण, शिवाचं व्रत करणारा तो ब्राह्मण. नाम तया माधव जाण, त्याचं नाव माधव. त्याला अतिशय प्रेमाने, अतिशय आनंदाने आपली कन्या दिली. कन्यादान झालं. आणि ही स्त्री म्हणजे अंबा, गतजन्मीची अंबिका. अंबा माधवाच्या घरी आचार धर्म पाळत राहत होती. पण तिच्या मनामधली ती वासना, तिच्या गत जन्मातली ईश्वर पूजा करणारी, तेही कायम चालू होत. पूजा करी ईश्वराची. बघा, तीही प्रदोष पूजा करणारी शिवव्रती, आणि तो ब्राह्मण माधव तोही शिवभक्त, शिवपूजा करणारा. दोघंही अतिशय मनोभावे प्रदोष पूजा करत असे. अतिशय भक्तियुक्त अंतःकरणाने येणाऱ्या प्रदोषाला, मंदवारी असो, शनी प्रदोष असो, सोम प्रदोष असो, अतिशय आनंदाने प्रदोष पूजा करत होती. पूजा करिता अतिविशेषी, अतिशय विशेष अशी त्या शिवाची, शिवव्रताची प्रदोष पूजा ते करत असताना ती गर्भवती राहिली. 3 मास झाले, 5 मास झाले. घरामध्ये आनंद आहे. नववधू गरोदर आहे. आंबा गरोदर आहे. आंबा माता गरोदर आहे. माधवाला आनंद आहे. घरातल्या लोकांना आनंद आहे. अनेक प्रकारे प्रत्येक मासातलं आचरण ते आचरतायत. उत्साह करिता अनेक ऋषी अनेक प्रकारचे उत्साह साजरे करतायत. बरं, या स्त्रीला डोहाळे काय लागावे? पिझ्झा खाण्याचे नाही, बर्गर खाण्याचे नाही, चित्रपट बघण्याचे नाही. मग या आंबाला डोहाळे काय लागले असतील? उत्तम डोहाळे होती ती. उत्तम डोहाळे होत आहेत. उत्तम म्हणजे काय? अहो, ब्रह्मज्ञान बोलायला लागली. कारण तिच्या गर्भामध्ये हा जगदवंद्य, हा जगद्गुरु, हा कैवारी, हा भक्तांचा तारणहार, हा 3 गुणांचा अवतार नरसिंह सरस्वती तिच्या गर्भामध्ये होता. म्हणून तिला डोहाळे काय होते? ब्रह्मज्ञान बोलत असे. ब्रह्मज्ञान बोलत होते. प्रत्येक मासातले उत्साह अत्यंत आनंदाने तो द्विज माधव साजरे करत होता. करती उत्साह मास 7व्या महिन्यात सुद्धा. सीमंती तिचं औक्षण करायचंय, ओटी भरण करायचं, सगळ्या सुवासिनी एकत्र यायच्या. पण ही आंबा
ब्रह्मज्ञान बोलत होती. अशा प्रकारचे तिला डोहाळे लागले. असं 9 महिने झाले हो. ऐसे क्रमिता नवमासी 9 महिने झाले. चांगल्या दिवशी प्रसूत झाली. शुभ दिवशी चांगल्या दिवशी ती प्रसूत झाली. प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर ती प्रसूत झाली. पुत्र झाला, मुलगा झालाय, आनंद झाला. दोघं माता पित्यांना आनंद झाला. पुत्र झाला म्हणून हर्षी निर्भर होती माता पिता. चला आपल्याला मुलगा झालाय. माहित नाहीये पण अजून त्यांना कल्पना नाही हा मुलगा काय आहे, कसा आहे. गर्भामध्ये असताना त्यांनी तरी खूण दाखवून दिली आहे. ब्रह्मज्ञान बोलायला लावलं आईला, पण तरी यांना कल्पना नाही. पुत्र झाला म्हणून हर्षी आनंद झालाय. निर्भर होती माता पिता. अहो तो ज्ञानवंत, तो जगाचं कल्याण करणारा जगद्गुरु, तो भक्तांचा तारणहार, तो त्रिगुणाचा अवतार जन्मल्या जन्मल्या काय केलं. अहो मुलगा जन्माला आल्यावर तो रडतो, पण हा मुलगा जन्माला आला आणि आल्या आल्या ओम हा ध्वनी त्याच्या मुखातनं बाहेर आला. जन्मल्या जन्मल्या त्या बालकाच्या मुखातनं पहिले जर काही आला असेल तर ओम. जन्म होताची तो बालक ओंकार शब्द म्हणत असे. अलौकिक अलौकिक आहे, खरोखर हे अलौकिक आहे. अहो जन्माला आलेला मुलगा तात्काळ ओम म्हणतोय, हे अलौकिकच आहे. पण हा कोण आहे? जगद्गुरु आहे. सगळे लोक आश्चर्याने बघायला लागले आहेत. आश्चर्य व यांचा मुलगा जन्माला आल्या आल्या ओम म्हणतोय, खरोखर आश्चर्य आहे. सगळ्या लोकांना आश्चर्य वाटायला लागलं. जातकर्म करीतो ब्राह्मण. त्याने मग इतर ब्राह्मणांना ज्योतिषांना बोलावलं. बघा बघा काढायची कुंडली, बघायचे ग्रह कसे आहेत. अहो हा जन्मल्या जन्मल्या ओंकार म्हणतोय. बघा बघा हा कोण असेल, हा काय करील, हा काय होईल. जातक कर्म करीतो ब्राह्मण विप्रासी देत दक्षिणादान. ब्राह्मणांना बोलून त्यांना दक्षिणा दिलंय, त्यांना दान दिलंय. आणि तेव्हा ते ज्योतिषी सांगतायत याचं लक्षण. कुठल्या मुहूर्तावर जन्माला आलाय, लग्न पाहताय, कोणतं लग्न आहे, कुठला मुहूर्त आहे, कुठली रास आहे, कुठलं नक्षत्र आहे, अवघडा चक्र काय आहे, सगळं सगळं ज्योतिषी बघताय आणि त्याचं लक्षण सांगतायत. ज्योतिषी त्या द्विजाशी, त्या द्विजाला, त्या माधवाला, त्या आंबेला ज्योतिषी सांगतायत. अहो अतिशय चांगल्या मुहूर्तावर तुम्हाला मुलगा झालाय. बरं हा मुलगा म्हणजे कारणिक पुरुष होईल. हा विशिष्ट कार्याकरता जन्माला आलेला आहे. बरं विशिष्ट कारण काय, तर हा सगळ्यांचा गुरु होईल, जगद्गुरु होईल. हा ज्योतिषी सगळी ग्रहदशा मांडून
आमच्या नृसिंह सरस्वतींचं भविष्य सांगायला सरसावले आहे. अहो त्याने पहिले मातेलाच सांगितलं उदरात असताना, जन्माला आल्यावर सगळ्यांना सांगितलं ओंकार म्हणून, आणि त्याच्यानंतर आता हे ज्योतिषी सांगताय जात कर्म करीतो ब्राह्मण सांगिती ज्योतिषी त्या द्विजासी. काय म्हणतायत? अहो हा ज्याला अनुग्रह देईल, हा ज्याला शिष्यत्व बहाल करील, तो सुद्धा जगामध्ये वंद्य होईल. हा तर होईलच, हा तर वंद्य आहेच, हे निखालच सत्य आहे. पण ज्याला हा अनुग्रह देईल, ज्याला हा गुरुमंत्र देईल, ज्याला हा आशीर्वाद देईल, तो सुद्धा या विश्वामध्ये वंद्य होईल. याचा अनुग्रह होईल ज्यासी, तो वंद्य होईल विश्वासी. तो साऱ्या सृष्टीला वंद्य असेल. याचं वाक्य म्हणजे परिसवाक्य आहे. याचं वाक्य म्हणजे परिसवाक्य आहे. आणि याचं चरण, याचे पाय म्हणजे चिंतामणी आहे. काय वर्तवलंय भविष्य मुलाचं. अरे अष्ट सिद्धी ज्या आहेत ना, त्या याच्या दारामध्ये उभ्या राहतील. खरंय, कारण हे आमचे परम सद्गुरु जगद्गुरु त्रैमूर्तींचे अवतार, कलियुगातला दत्तात्रयांचा हा दुसरा अवतार. मग या सगळ्या गोष्टी घडणार, हे त्रिकालावादित सत्य आहे. ज्योतिषांनी सांगायची आवश्यकताच नव्हती, पण ज्योतिषी सांगतायत याच्या दारामध्ये 8 ही सिद्धी उभ्या राहतील निरंतर. याच्या घरात 9 विधा भक्ती असेल, नवनिधी असतील. हा द्विजोत्तमा, हे ब्राह्मण श्रेष्ठा. आता माधवाला म्हणतायत हे ब्राह्मण श्रेष्ठा, एक मात्र लक्षात ठेव, न होईल यासी गृहिणी सुत. याला बायका मुलं काही होणार नाही. न होईल गृहिणी सुत, पण पूज्य होईल त्रिभुवनात. अरे त्रिभुवनात हा पूज्य होईल. याच्या दर्शनाने पापी सुद्धा पुण्यवान होतील. न होती यासी गृहिणी सुत, पूज्य होईल त्रिभुवनात. याचे दर्शन मात्र पतित पुनीत होतील परियेसा. पापी सुद्धा पुण्यवान होतील याच्या दर्शनाने. काय भविष्य सांगतायत आमच्या सद्गुरूंचं, आमच्या दत्तात्रयांचं. खरोखर धन्य ते माता पिता. तिची प्रदोष पूजा फळाला आलेली आहे. हा अवतारी पुरुष लक्षात ठेवा. असं ते ब्राह्मण त्या द्विजोत्तमाला म्हणजे माधवाला सांगताय. इकडे सिद्ध नामधारकाला सांगतोय. नामधारक म्हणजे तुम्ही आहात हे लक्षात ठेवा. नामधारक म्हणजे मी आहे, नामधारक म्हणजे तुम्ही आहात. नामधारक हे निमित्त आहे. बरं, मी पुन्हा पुन्हा वारंवार सांगतोय. नामधारक माध्यम ठेवून सिद्ध तुम्हाला आम्हाला हे सगळं सांगतोय. तिकडे ब्राह्मण ज्योतिषी माधवाला सांगतायत होईल हा अवतार पुरुषी. आम्हाला दिसतंय नक्कीच हा अवतारी पुरुष होईल. आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. असं म्हणून त्या बालकाला नमस्कार करतायत.
सगळे द्विज, सगळे ज्योतिषी त्याला नमस्कार करतायत, त्या बालकाला, त्या पित्याला सांगतायत, अरे याच्या जन्माने तुझं दैन्य गेलं, तू कळी काळाला सुद्धा घाबरू नकोस, हा जगदवंद्य आहे, त्रिभुवनामध्ये याची कीर्ती होणार आहे. तुमचे मनी जे जे वासना, तुझ्या मनामध्ये जी जी इच्छा असेल ना, सर्व साधेल निर्गुण, सगळे साध्य होईल. याचा मात्र नीट सांभाळ करा. तुमच्या घरामध्ये साक्षात परमात्म्याने, जगदवंद्य जगद्गुरु, त्रिभुवनाचा तारणहार यांनी जन्म घेतलाय. याचा सांभाळ करा. तुमच्या मनामध्ये जी जी इच्छा असेल ती पूर्ण होईल, तुम्हाला सगळं काही प्राप्त होईल, असं त्याचं भविष्य वर्तवलंय. सगळ्यांनी, एकाच ज्योतिषाने वर्तवलं असं नाही आहे. जे जे ज्योतिषी तिथे आले, ज्यांनी ज्यांनी याचं भविष्य वर्तवण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांनी सांगितलंय. हे ऐकल्यानंतर, अहो आपल्या मुलाची एवढी कीर्ती ऐकल्यानंतर कुठल्या आई वडिलांना आनंद होणार नाही. अहो माझा मुलगा जगदवंद्य होणार आहे, त्रिभुवनाचा पालनहार होणार आहे, त्रिभुवनाचा करता धरता होणार आहे, माझा मुलगा जगद्गुरु होणार आहे, माझा मुलगा ज्याला आशीर्वाद देईल तो सुद्धा वंद्य होणार आहे, असा माझा मुलगा आहे. हे ऐकल्यानंतर त्या आईवडिलांना अत्यानंद झालाय आणि आनंदाने ब्राह्मणांना दान वस्त्र सगळं ते देत आहेत. सगळे ब्राह्मण निघून गेले. इकडे ब्राह्मण निघून गेल्यानंतर माता पिता अतिशय प्रेमाने त्याचा सांभाळ करतायत. त्याला दृष्ट लागू नये म्हणून त्याला काजळ लावतायत, त्याच्यावरनं दृष्ट ओवाळतायत. आश्चर्य आहे. अहो ही सगळी वार्ता, अशा प्रकारचा मुलगा यांच्या पोटी जन्माला आला आहे, हे सगळ्या नगरामध्ये, सगळ्या शहरामध्ये झालं. अहो ते माधव आहे ना, त्यांना मुलगा झाला ना, तो मुलगा जन्मताच ओंकार म्हणायला लागला. हो काय बोलता हो मग? अहो त्या ज्योतिषांनी त्याचं असं असं वर्णन केलंय. हो तो जगदवंद्य होणार आहे, ते त्रिभुवनामध्ये श्रेष्ठ होणार आहे, असं त्याचं भविष्य आहे. अहो सर्वात आश्चर्य आहे. हो तो जन्माला आलेला ओंकार म्हणतोय, अशी सगळीकडे चर्चा व्हायला लागली. काय उपजाता बालक ओंकार जपत. अहो जन्मला जो मुलगा ओंकार म्हणतोय तो काय साधा सुद्धा असेल का? हो आश्चर्य करतायत सगळे लोक. मग त्याला बघायला सगळे लोक येतात. बघू तर अरे हा मुलगा कसा दिसतोय, खरं बोलतायत का, बघू हा ओंकार बोलतो का, हा ओम म्हणतो का. कुबुद्धीनी पण येणारे लोक असतात. नगर लोक इष्टमित्र पहावया येती विचित्र. हे विचित्रच आहे. जन्मला हा कसा काय ओम म्हणेल. आणि आई वडिलांना त्यामुळे भीती निर्माण झाली आहे. काय भीती निर्माण झाली आहे? आई वडील आहे, त्यांचं हृदय आहे, त्यांचे विचार आहेत, त्यांना कल्पना नाही आहे की हा साक्षात दत्तावतार त्यांच्या उदरी जन्माला आलेला आहे. सध्या त्यांच्या मनामध्ये फक्त आम्हाला आमचा मुलगा जो जन्मल्या ओंकार म्हटलाय. मग हे लोक त्याला बघायला येत आहेत. मग या लोकांची नजर लागू नये, कोणाची दृष्ट लागू नये म्हणून
ते मुलाला दाखवायला तयार नसतात. तो झोपलाय असं टाळाटाळ करतात. माया आहे, मोह आहे मुलाविषयी. अहो माया मोहे जनक जननी बाळाशी दृष्ट लागेल म्हणून त्याला दृष्ट लागेल म्हणून त्याला मंत्रून अंगारा लावतायत. अहो हा ज्याला भस्म देणार आहे त्या भस्माने पुढे जाऊन प्रेत उठणार आहे हे यांना कुठे अजून माहिती आहे. हा जगद्वद्य होणार आहे हे यांना कुठे अजून माहिती आहे. पण सध्या आईवडील आहेत, मुलावर प्रचंड प्रेम आहे, मुलाविषयी मोह आहे. मग त्याला त्रास होऊ नये, त्याला दुःख होऊ नये, त्याला कष्ट होऊ नये, त्याला दृष्ट लागू नये म्हणून त्याला मंतरलेला अंगारा लावतायत. त्याच्या हाताला रक्षासूत्र बांधतायत. परमात्म्याचा हा अवतार, त्याला कसली दृष्ट लागणारे. लौकिक धर्म म्हणून आई वडील त्याचा अशा प्रकारे सांभाळ करतात. वर्तता बाळ येणे परी. बाळ अशा प्रकारे 10 दिवसाचा झालाय, फक्त 10 दिवसाचा. पण अजूनही तो ओम म्हणतोय, एकदाच नाही म्हटला. जन्मल्यापासून हा बाळ ओम 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 असंच म्हणतोय. 10 दिवस झाले, आता त्याचं नामकरण करायचं आहे. शालिग्राम दैवत असं म्हणून त्याचं नाव नरहरी असं आमच्या नरसिंह सरस्वतींचं पहिलं नाव नरहरी. धर्म कर्मानुसार त्याचं नाव नरहरी असं ठेवण्यात आलं. त्या बाळावर प्रचंड प्रेम आहे आणि प्रेमाने त्याचा ते माता पिता सांभाळ करतायत. आई आपल्या म्हणजे अंबा आपल्या पतीला सांगते की बघा बुवा माझी तब्येत ही अशी आहे, मुलाला काही दूध पुरेल का नाही सांगता येत नाही, त्याला दूध माझं अपुरं पडेल, त्यामुळे तुम्ही एखादी दाई शोधा, एखादी बाई शोधा की ज्या माझ्या मुलाला ती दूध पाजील. पतीसी म्हणे तये वेळा स्तनी दूध थोडे बाळा. माझ्या स्तनात थोडस दूध येत आहे, एखादी अबळा बघा किती याला स्तनपान देऊ शकेल, किंवा ते नसेल ते एखादी म्हैस आणा, कारण माझ्या स्तनातलं दूध त्या मुलाला पुरत नाही, त्याची भूक क्षमत नाही असं मला वाटतंय. म्हणून एखादी स्त्री बघा की त्याला दूध पाजेल, किंवा एखादी म्हैस आणा. ते त्या बाळाने आमच्या नरसिंह सरस्वतींनी नरहरीने ऐकलं, हसू आलं. काय बोलते आई, हसू आलं आणि तिच्या स्तनाला आपला उजवा हात लावला. स्पर्श करी स्तनाशी सव्य कर. हसून आईच्या मनातली शंका, आईच्या मनातली इच्छा बघितली आणि हसू आलं आणि तिच्या स्तनाला उजवा हात लावला. अहो आश्चर्य, त्या स्तनातनं दुधाच्या 32 धारा व्हायला लागल्या. तिची वस्त्र भिजली. जमिनीवर दूध सांडायला लागलंय. स्तनी स्पर्श होताची कर
32 धारा वाहे क्षीर, वस्त्र भिजोरी विचित्र वाहो लागे भूमीवरी. विचित्र पद्धतीने तिचे कपडे ओले झाले आणि मग ते दूध जमिनीवर व्हायला लागलं. आई वडील आश्चर्य करायला लागले. हे दुसरं आश्चर्य आहे आमच्या सद्गुरूंचं. पहिलं आश्चर्य जन्मताच ते ओम म्हणाले आहेत. दुसरं आश्चर्य आपल्या आईच्या स्तनाला हात लावतात 32 धारा दूध वाहत आहे. ते कोणाला सांगितलं नाही त्यांनी, ते त्यांनी गुप्त ठेवलं. आणि बाळकाच्या चरणावर आता माता पित्यांनी नमस्कार केला. अंबा आणि माधव आमच्या सद्गुरूंच्या पाया पडले. 10व्या दिवशी आई मुलाला खेळवते, पाळण्यात घालते आहे, गायन करते आहे. पण बाळक पाळण्यात राहणार होतं का हो? नाही 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 नाही. अहो जगदवद्य आहेत, जगद्गुरु आहेत, त्रिभुवनाचे पालनहार, ते पाळण्यात राहतील कसं शक्य आहे? न राहे बाळक पाळणेसी सदा खेळे महिवरी. सददित जमिनीवर खेळायचं आहे, जमिनीवर राहायचं आहे. अर्थ अनेक आहेत याच्यातनं लक्षात घ्या. गुरुचरित्रातल्या प्रत्येक ओवीमध्ये अर्थ भरलेला आहे. तुम्ही ज्या ज्या पद्धतीने ती ओवी वाचाल त्या त्या पद्धतीने तुम्हाला कळेल. अर्थबोध आहे भरपूर. पाळण्या घालणी बाळकासी पर्यदे गाय अतिहर्षी. पाळण्यात मुलाला घालून आमच्या नरहरी नरसिंह सरस्वती जगद्गुरूंना पाळण्यात घालून ती गायन करते. पण बाळक पाळण्यात राहत नाही, भूमीवर राहतो. अजून काय काय घडलं असेल हो? आता तर 10 दिवस झाले आहेत. अजून पुढे भरपूर घडणार आहे. पण करंजनगरीमध्ये माता पित्यांच्या घरी काय काय घडलंय हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.